नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 20वा शब्दकोश शिकणार आहोत। शब्दकोश या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। हा पाठ तुमच्या स्थूल वाचन या लेखन विभागातील आहे। शब्दकोश याचा अर्थ काय असतो बरं? सगळ्यांना माहिती असेल ही कदाचित किंवा नसेल या, पण जेव्हा इंग्लिशमध्ये आपण शब्दकोशला डिक्शनरी हा शब्द वापरतो तेव्हा पटकन लक्षात येतं की डिक्शनरी सगळ्यांनी शब्द ऐकलेला आहे। डिक्शनरीचाच मराठी अर्थ म्हणजेच शब्दकोश। कोश म्हणजे संग्रह, शब्दांचा संग्रह। तर या शब्दांचे नेमके अर्थ शब्दकोशामध्ये सांगितले जातात। आपल्या भाषिक समृद्धीसाठी शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे असे साधन आहे। यासाठी आपण पाठामध्ये शब्दकोशाचा परिचय करून घेणार आहोत। शब्दकोश म्हणजे काय, शब्दांचा अर्थ शब्दकोशात कसा पाहायचा याचे या पाठामध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहे। चला तर मग आता आपण पाठाच्या माध्यमातून शब्दकोश जाणून घेऊया। धडा क्रमांक 20 शब्दकोश स्थूल वाचन। दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो। हे शब्द सहजपणे आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून समजतात। संदर्भानुसार आपण त्याचे अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो। प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेलीच असते असे नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक नवीन शब्दांचा उपयोग करत असतो, शब्द वापरत असतो आणि किंवा मग सहजपणे इतर लोकांच्या मुखातून अनेक नवीन शब्द आपल्या कानावरती पडत असतात आणि त्या नवीन शब्दांचा अर्थ आपण जेव्हा काही पुस्तकं वाचतो त्या वाचनातून आपल्याला अनेक नवीन शब्दांचा अर्थ समजत असतो किंवा नवीन शब्द वाचायला सुद्धा मिळत असतात। मग संदर्भानुसार त्यांचे वेगवेगळे अर्थ लावले जातात आणि मग अशा रीतीने आपण त्या शब्दांचा उपयोग वाक्यामध्ये करायला शिकतो। पण प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ काय असेल हे कधी आपल्याला समजत नाही। तर कधी पटकन समजतो, पण कधी त्या शब्दांचा अर्थ थोडा समजायला आपल्याला वेळ लागतो। मग अशा रीतीने भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असते। आता बघा, शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती झाला की आपली भाषिक समृद्धी वाढते। यासाठी जर आपल्याला एखाद्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे माहीत नसेल तर आपण त्याच्यासाठी शब्दकोश हे महत्त्वाचे साधन आपल्याला ठरू शकते। यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत। नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशामध्ये पाहू शकतो। हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते। आता विद्यार्थी मित्रांनो बघा, डिक्शनरी खूप मोठी असते, शब्दकोश फार मोठा असतो। मग आपल्याला हवा असलेला नेमका शब्द डिक्शनरीमध्ये म्हणजेच शब्दकोशामध्ये कसा शोधायचा हेचे मार्गदर्शन आपल्याला या पाठातून सांगितलेले आहे। नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावेत, त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थांची मजा घेता यावी या दृष्टीने या पाठाचा अभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। इथे तुम्हाला एक प्रसंग दिलेला आहे, त्या प्रसंगावरून पाहूया आपल्याला काय समजणार आहे। बघा, इथे दोन मुलींचं चित्र आहे। त्या शाळेतील मुले आहेत। कशावरून कळते की त्यांनी काय घातलेलं आहे, युनिफॉर्म घातलेला आहे। आणि आता शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोन मैत्रिणींमधील हा संवाद तुम्हाला दिलेला आहे। पाहूया या दोन मैत्रिणींमध्ये काय संवाद झालेला आहे। नेहा म्हणते, सायली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दामधील दिन शब्दांचा अर्थ दिवस असा आहे।
हो ना ग. सायली: हो, असंच आहे. का ग? नेहा: अगं, मागच्या धड्यात हा शब्द आला होता, तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब. आता बघा, नेहा आणि सायली ह्या दोन्हीही मैत्रिणी आहेत आणि शाळेमध्ये जेव्हा मधली सुट्टी झाली त्यावेळेस त्या दोघींचा संवाद चालू होता. नेहाच्या मनामध्ये काही शब्दांचा अर्थाला घेऊन थोडी ती कन्फ्यूज झालेली आहे आणि त्यामुळे नेहा सायलीला विचारते की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन ह्या दोन्ही वेगवेगळ्या शब्दांमध्ये दिन हा शब्द आलेला आहे आणि या दिनचा अर्थ दिवस होतो. मग सायली म्हणते हो, अगदी बरोबर आहे. मग तेव्हा नेहा म्हणते की मागचा पाठ जेव्हा आपल्याला शिक्षकांनी, आपल्या बाईंनी म्हणजेच टीचरांनी जेव्हा शिकवला ना, पण तेव्हा ह्या शब्दाचा अर्थ आहे ना आपल्या बाईंनी आपल्याला गरीब म्हणून असा सांगितला. मग असं कसं? पाहूया सायली काय उत्तर देते. सायली म्हणते, दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू? कसे लिहिले आहेत ते? नेहा: आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलाय ते. सायली: हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन. नेहा: अरे हो, दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. सायली: बरोबर. दिन शब्दात दीर्घ आहे आणि दिन म्हणजेच गरीब, आणि दिन शब्दात ऱ्हस्व आहे, तर त्या दिन म्हणजेच दिवस. बघा, आता जेव्हा सायली आणि नेहा यांचा संवाद झाला, नेहाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता की एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे. तेव्हा मग सायली म्हणते, चल आपण पुस्तकातच तो शब्द कसा लिहिलेला आहे ते एकदा तपासून घेऊ. मग ते दोघी जातात, पुस्तक काढतात आणि पुस्तकातील ते शब्द पाहतात. तेव्हा नेहा म्हणते की हो, दोन्ही शब्द, हा शब्द जरा वेगळा लिहिलेला आहे. तो वेगळा म्हणजेच काय, मात्रा आपण पाहिले की नाही, स्वर असतात अ ते अहमपर्यंत, आणि ह्या अ ते अहमपर्यंतचे जे स्वर असतात व्यंजनामध्ये आपण त्यांचा उपयोग मात्राच्या रूपाने करतो आणि वेगवेगळ्या स्वरांची मात्रा वेगवेगळी असते, म्हणजे स्वर चिन्ह आपण त्यांना असे म्हणतो. मग आता बघा, दीर्घ आणि ऱ्हस्व आणि दीर्घ. ऱ्हस्व म्हणजे पहिली मात्रा आणि दीर्घ म्हणजे दुसरी मात्रा. जसं की उकार असतो, इकार असतो की नाही. उकाराची पहिली मात्रा, उकाराची दुसरी मात्रा, इकाराची पहिली मात्रा. उकारामध्ये पण दोन मात्रा असतात की नाही. उकाराची पहिली मात्रा, पहिला उकार त्याला म्हणतो किंवा दुसरा उकार. म्हणजे पहिला उकार म्हणजेच ऱ्हस्व आणि दुसरा उकार म्हणजे दीर्घ. तसंच ईची मात्रा असते. ई पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी. मग पहिल्या वेलांटीला आपण म्हणतो ऱ्हस्व आणि दुसऱ्या वेलांटीला आपण म्हणतो दीर्घ. मग आता बघा, इथे दिन वेगवेगळे शब्द आहेत ना, तर बघा सायलीचा हा संवादामध्ये आपण पाहूया. दिन या शब्दामध्ये दला ईचं स्वर चिन्ह लावलेलं आहे आणि ते कोणतं आहे, आपण म्हणतो दुसरी वेलांटी. याला काय म्हणतो आपण? दुसरी वेलांटी. आणि ह्या दुसऱ्या वेलांटीलाच आपण दीर्घ असे म्हणतो. तर मग ह्या पहिल्या शब्दामध्ये द मध्ये ईची मात्रा लावलेली आहे, वेलांटी म्हणतो आपण त्याला, आणि ही दुसरी वेलांटी आहे, म्हणजेच त्या मध्ये दीर्घ आहे आणि त्या दिन शब्दाचा अर्थ आपण गरीब असा मानतो. मग आता जेव्हा दिन या शब्दामध्ये दीर्घ दी असेल तर त्याचा अर्थ नेहमी काय होणार आहे? गरीब. आणि आता ती बघा, दिन मध्ये ऱ्हस्व दी आहे, म्हणजेच पहिली वेलांटी आहे, आणि जिथे आपण दिन या शब्दामध्ये पहिली वेलांटी अर्थात ऱ्हस्व लावतो तेव्हा त्या दिन या शब्दाचा अर्थ होतो दिवस. म्हणजे बघा, उच्चारामध्ये दोन्ही शब्द सारखेच आहेत, परंतु लिहिताना त्यांचे स्वर चिन्ह, त्यांची मात्रा, पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी ह्या दोघांमधला फरक आहे. आणि ज्यावेळेस आपण लिहिताना जो शब्द जसा लिहू तसा त्याचा अर्थ निघणार आहे. जर तुम्ही हा शब्द वाक्यामध्ये तुम्ही ऱ्हस्व वेलांटीचा दिन शब्द लिहिला तर तुमचा तिथे अर्थ होणार आहे गरीब, आणि दीर्घ वेलांटीचा दिन शब्द लिहिला तर त्याचा अर्थ होणार आहे दिवस. आता आपण म्हणू शकतो की जेव्हा दुष्काळ सुरू होतो तेव्हा
दीन लोकांची फारच त्रास होतो त्यांना. म्हणजे ते दीन लोक म्हणजे कोणते येणार? गरीब. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्वच दिन सारखे नसतात. किंवा मग भारतामध्ये सगळेच दिन सारखे नसतात. असं काहीतरी जर तुम्ही वाक्य लिहिता तर मग त्या अशा शब्दांचा वाक्यामध्ये प्रयोग करायला शिकलात पाहिजे. आता सायलीने नेहाला हा शब्दांचा अर्थ कसा पाहायचा ते सांगितलेलं आहे. नेहा, शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरावर वरवर साम्य आहे, पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक. आता नेहाला समजलेलं आहे की शब्दांची फारच गंमत आहे. आपण अक्षरामध्ये वरवर साम्य दिसतं, म्हणजेच उच्चारांमध्ये आपण ते कधी कधी सारखेच उच्चार करतो, पण लेखनामध्ये विविधता असल्या कारणाने त्या लेखनातल्या फरकामुळे अर्थामध्ये सुद्धा फरक होतो. सायली, आपण दोघीजणे असे नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. नेहा, अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. सायली, अगं नाही, मला माहीत आहे त्यांची गंमत. शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. सायली आणि नेहा यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा. यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेणार आहात. तर बघा, आता ज्याप्रमाणे नेहाच्या मनामध्ये शब्दांच्या अर्थाला घेऊन थोडी शंका होती, पण सायलीने तिला व्यवस्थित अक्षरातील लेखनाबद्दल माहिती दिल्यावर तिला तो अर्थ समजला. मग तेव्हा सायली म्हणते की आपण दोघी असाच नवीन नवीन शब्दांचा अर्थ रोज समजून घेऊया, म्हणजे आपल्याला पण सराव होईल आणि शब्दातील छोट्या छोट्या गोष्टीतील फरकांचा आनंद आपल्याला घेता येईल आणि त्यामुळे आपली शब्दसंपदासुद्धा वाढेल. मग तेव्हा नेहा म्हणते की आपल्याला रोज रोज बाईकडे जायला जमेल का? त्यांना अर्थ विचारायचं, ते सुद्धा व्यस्त असतात. मग सायली म्हणते पण नाही ग, काही गरज नाही आपल्याला बाईंकडे जायची. मला माहिती आहे हे शब्दांचे अर्थ आपण कसे शोधायला पाहिजे. चल मी तुला दाखवते. आता सायली आणि नेहा ह्या शब्दांचा अर्थ कसा शोधायचा, शब्दकोश म्हणजे काय, त्यांची रचना कशी असते याबाबत माहिती करून घेणार आहेत. तर आज आपण काय शिकलो यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पाठाच्या भागामध्ये सायली आणि नेहाच्या ह्या दोन वर्गमैत्रिणींच्या माध्यमातून एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे असू शकतात, लेखन विभागामध्ये विभिन्नतामुळे त्यांचे अर्थ बदलतात, हे आपल्याला आता समजलेलं आहे. आता आपल्याला शब्दकोश म्हणजे काय, त्यांची रचना कशी असते, त्यांचे अर्थ कसे शोधायचे हे आपण शिकणार आहोत, परंतु पाठाच्या पुढच्या भागात.